तो जैसे तो मैं अभी कॉलेज से आया, मेरे भाई वर्धा गया था हॉल टिकट के लिए। तो क्लियरेंस अपना 2438 निकला था टोटल। तो मैंने सर से बात की, सर बोला इतना काय का निकाला बोला। अभी बेकायदा 3 बजे 10 बजे गया था कॉलेज के लिए। तो सर को मैंने क्वेश्चन किया, भाई सर बोले तेरे को भरना है कि नहीं, बोल भरना है बोले। मैंने बोला सर 1 साल के लिए डीसी हुआ था, अभी काहे के दूँ बोला। मैं ना कॉलेज अटेंड किया बोला, ना कुछ लेक्चर अटेंड किया बोला। फिर भी तो बोल रहे बोला कि 2437 रुपये भरो करके। मैं बोला सर जो कॉमन फाइन है वो भरता बोला। फिर 800 रुपये कॉमन है बोले। ठीक है बोला। मैंने दादा से मांगा, फिर मिठाई का लड़का है, दादा बोला 1000 रुपये चाहिए बोला। फिर उसने मेरे को ऑनलाइन सेंड किया। थैंक यू सो मच दादा। आज दादा ने 1000 रुपये नहीं दिए होते तो मेरा आज हॉल टिकट देते ही नहीं साले वो कॉलेज वाले। हॉल टिकट मिला, अभी बेकायदा भी घर है। मैं जा रहा मेरे आजी के घर अभी। अब आजी हा काय खरं नाही नडाचं, थोड्या वेळाने दिन, आता नाही देत, देतो मग अर्धा 1 तासानं। आता 3 वाजले, 3:30 वाजता देतो। उद्या सकाळी हा झाजू करतोय करीन नाही का सकाळीच, तेव्हा आणून देईन तुझ्या घरी मी। नाही रे, सकाळी मी 5 वाजता झाजू करतो ना, तर त्या घरी अंगणात आणून टाकून देईन एक टोपलं। 2 दिवस थांबतो मग नाही थांबत। तू करत काय आता? मी हे आता महिमा नाही पडला का भीतीचा, ते उचलून नाही घेणार का, लावून नाही एवढे कोण झडीचं नाही लागण का मग मला म्हणून मी घेऊन जाऊन राहिली घरात। काय करणार आहे इथं? हे घेणार नेणार नाही का, हे तिची गीती हे आहे ते रेती। कोणाची रेती? सुन्याची। कुठे आहे हे रेती? होय का? हो काहीच तर नाही आहे तिथं। आहे ना, नेन ना। नेतो म्हणे का? हो नेतो म्हणे ना। मग मायावाला मग भीत मी पाळली तर मग आहे मग म्हणून मी घेऊन जेवण झालं का? ए बाबू म्हणे खरंच भाजी आणून दे रे। काऊन स्वयंपाक नाही केला आज? नाही होतं, शेकाळचं शिरचं तेच खाल्लं का 2 दिवसाचं का 1 दिवसाचं? इस्तूच नाही भेटत ना। हे बाबू मला कुठले आणून दे रे 2-3। कुठल्या तर नाही रे आजी, माझ घरी देतो 2-4 आणून देतो। आता बॅग ठेवली घरी का आणून देतो। हो, तू कुठे गेला होता आता? कॉलेजला गेलो तर हॉल तिकीट आणायला, उद्या पेपर आहे ना। हो बरं झालं मग, तर खाली 2-3 आणून दिले दादा। जेवण केलं का? जेवण मग आणि एक पोळी होती शिरी कालची, हा खाल्ली। आता नाही, मला उडीशी भाजी आणून दे। भाजी आणून देऊ? हो, पोळी तर नसनच आता। पोळी आहे ना, मी जेवण नाही केलं, आता आलो सकाळपासूनचा। हो का, तर तू जेवण कर ना, उरलं असं मी केला नाश्ता आता बाहेरच, कायचा चिवडा खाल्ला। हो का, आता नाही जेवत? आता नाही जेवत। मला भाजी आणून दे, मग वाटून का नाही कसं साजरच नाही वाटत। ठीक आहे ना आजी। पोळी आहे? हो, पोळी आहे तर मग 1 पोळीनं भाजी आणून देऊ? हो, एवढं करून दे मग। बरं ठीक आहे ना। अजून काही? मग काही नाही पाहिजे। काका काय देते का नाही महिन्याचे पैसे? आता महिन्याचे पैसे देते। किती रुपये? आता ह्या महिन्यामध्ये महिना नाही गेला का दुसरा, 500 रुपये दिले होते। 500 रुपये दिले होते? हो, आता का देते तर काही नका। किती तारीख आहे होती? आजच्या 21 तारीख आहे। 21 आहे काय? 4 20 आणि 1 21 आणि वानाले काय केलं होतं त्या घरी? वानाले? हो, वानाले म्हणजे? हे वान नाही देते का बाया? हा, त्या वानाला काय केलं होतं त्या घरी सण? सण माझ्या घरी हो, काही नाही, मेथीचे भजी झालं। नाही मेथीची माईची वय। मग नाही माहीत सण नाही, हा काहीच नव्हतं केलं, काहून का मी गेलो, आम्ही काल्याला गेलो होतो ना। हो का, म्हणूनच नसेल केलं। काल्याला गेलो होतो आम्ही। कुठं? माणगावले, म्हणूनच नाही आणलं रे, नाही तर केजाजी महाराजाचा, हो नाही ब्रह्मपुरी महाराजाचा। का, म्हणून मला आणूनच देते। मग उद्या आणून देशील का पाणी? हो देतो ना आता। मी का नाही तर हात पाय घासले साजरे वाटते, आता डॉक्सी घेऊन देतो 2 बालट्या आणून। अरे तो पाईप फुटला म्हणते म्हणून पाणी नाही येत। हो का, म्हणूनच 2 बालटी आणून दे म्हणजे पाणी। हो, आणि उद्या शेण आणून दे। उद्या सकाळी आणून टाकेन, मग तू 5 बज जो काय तो। हो, ते मी पाहतो मग। असं आहे, चल येतो मग। ये मग, दे मग आणून। हो जेवतो मग। ठीक आहे ना।
ऐसा है मेरे भाई, आज ही से बात की अच्छे से. अभी जा रहा मैं घर, पाणी आणून दे म्हणते ते. पाणी आणून देतो 2 बालट्या. आणि आता अभ्यास करायला लागेल भाऊ. आता टाईमपासच झाला कॉलेजमध्ये आपला. आजचा दिवस होता अभ्यास करायला, तर नाही का रिव्हिजन मारायला लागेल. काहीच लक्षात नाही आपल्या. काय स्ट्रक्चर आहे बाबा मेडिकेम म्हटलं तर. हे आपल्या रोप क्लिमिंग असं आहे. त्याला 2-4 बालट्या पाणी देतो आणि हातपाय वगैरे करून बसतो बाबा. आता घरी पण असं शेण वगैरे तापायचं, म्हणजे शेण वगैरे काढायचंच असं ना, की झाडझूड वगैरे करून तर माहीत नाही. आता आलो आपण आपल्या घराकडं, घरामागच्या रस्ता आहे. झाडझूड वगैरे करून ठेवली आहे मम्मीनं. तो आता घरी आलो आहे मी. आपला कुवा इरा आहे बाबा आपली, बघू शकता. हे म्हशी पाणी प्यायचं टाक. असं आहे. हे आहे आम्ही घर. डुग्या डुग्या डुग्गू. कोण आहे, कोण आहे? असा डुग्या आपला. असं आहे तो भाऊ. आता आपलं काम हातपाय वगैरे करतो, आता जेवण करतो. आजचा आपण एवढा ब्लॉग इथेच खतम करतो भाऊ. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.